रोड. दादा, आज तुम्ही प्रभाग क्रमांक 1 मधून अर्ज भरलेला आहे, त्याबद्दल काय माहिती सांगा? आता प्रभाग आज आमचा एबी फॉर्म आज मिळाला आम्हाला आणि आज आम्ही तो फॉर्म भरलेला आहे अधिकृतरित्या एबी फॉर्म सहित. त्यामुळे आता आमचा पुढचा 15 दिवसाचा प्रवास प्रचारार्थ जाणार आहे. तुमच्या सोबत दादा प्रभागात अजून कोण कोण उमेदवार असतील? ओबीसी मध्ये आमच्या वंदनाताई संतोष खांदवे यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली आणि शेड्यूल ट्राफ मध्ये संगीताताई संदीप दांगट यांना एक उमेदवारी मिळाली. त्याच्यामुळे आता एक उमेदवारी जी शिल्लक बाकी आहे त्याच्यामध्ये थोडे 3 वाजेपर्यंत आपला निर्णय होण्याची शक्यता आहे. कोणाला देणार आहे तिसरी उमेदवारी हे अजून थोडं निश्चित झालेलं नाही. दादा, प्रभाग क्रमांक 1 मधून कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढणार आहात? वास्तविक प्रभाग 1 मध्ये 2017 ते 2021-22 पर्यंत भामासखेडचं पाणी आणणं हा प्रमुख मुद्दा आमचा होता आणि तो भामासखेडचं पाणी आलं. त्यात 4 टाक्या 5 टाक्या आम्ही भामासखेडच्या बजेटमधून या ठिकाणी आमच्या विविध ठिकाणी बांधल्या आणि त्याचं पाणी अतिशय सुरळीतपणे वितरण व्यवस्था सुखरूप पद्धतीने केली. हा आमचा मेन अजेंडा राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचा भौतिक सुविधा, रस्ता, पाणी, ड्रेनेज ह्याच्या संदर्भामध्ये अनेक कामं मी केलेली आहेत. इंग्रजी माध्यमची शाळा मी केलेली आहे आणि विविध कामं त्याच्यामध्ये धानोरी चलोरी बॉर्डर त्याच्यामध्ये 30-35 एकरचं एक सुंदर असं उद्यान विकसित करणार आहे. अशी अनेक कामाच्या माध्यमातून, महत्त्वाचं म्हणजे विकासाच्या माध्यमातूनच आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. तुमच्या समोरील उमेदवाराने महिला सन्मान म्हणून 1 गुंठा जमीन देण्याचं लखनद्वारे मान्य केलेलं आहे, त्याबाबत काय सांगा? आता 1 गुंठा जमीन हा नागरिकांना, मतदारांना प्रलोभन करणारा विषय आहे. पण विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणे आणि प्रलोभन देणे हेही जरा चुकीचं आहे. मला असं वाटतंय जनता सुज्ञ आहे, त्याप्रमाणे लोक निर्णय घेतील. आता ज्याचे त्याची विचारसरणी ज्याच्या त्याच्याप्रमाणे असते. 1 गुंठा जमीन जर गरिबांना मिळत असेल त्या गरिबाला पण शुभेच्छा आणि जे देतात ते त्यांनाही शुभेच्छा. दादा, लोहगाव मध्ये डीपीचे आरक्षण आता खूप झालेले आहेत, तर नागरिकांना खूप हे आहे, त्रास आहे. त्याबद्दल आपले प्रयत्न काय राहणार आहेत? आता सर, आत्ताच महानगरपालिकेमध्ये लोहगावचा उर्वरित लोहगाव जे नवीन समाविष्ट झालं त्याचा डीपी निश्चित झालेला आहे. आता अजून त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी सर्वे नंबरमध्ये 30-30 मीटर 24-24 मीटरचे रोड पडलेले आहेत. परंतु त्या ठिकाणी जी काय परिस्थिती आता पाहता, आम्ही महानगरपालिकेमध्ये जेव्हा पाऊल ठेवू त्यावेळेस याच्यावर अधिकचं काम करू. कोणते रस्ते ठेवणं अपेक्षित आहे आणि कोणते नको आहेत या संदर्भातला निर्णय कदाचित आम्ही महानगरपालिका सभागृहात गेल्यावर घेऊ आणि आम्हाला आशा आहे की आम्ही सभागृहात जाऊन या विषयावर पण अधिकचं चांगलं काम करू. तर तुम्ही पॅनल प्रमुख आहात प्रभाग क्रमांक 1. प्रभाग क्रमांक 1 पुण्यातून सुरुवात होते, तर तुम्ही काय सांगाल? चारही पॅनल म्हणजे उमेदवार निवडून आणणार की आणखीन काय होईल? हे बघा, मागच्या वर्षी 3 उमेदवार मी निवडून आणले होते. मागच्या टर्म मध्ये 2017 मध्ये एक उमेदवार थोड्याशा फरकाने पराभव झाला होता. परंतु ह्या वेळेस मला असं वाटतंय भारतामध्ये भारतीय जनता पार्टीचं वातावरण आहे, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं वातावरण आहे आणि पुण्यामध्ये 120 सीटा आणायचा आमच्या नेत्यांचा आणि भारतीय जनता पार्टीचा विचार आहे. त्याच्यामुळे त्या 120 सीटामध्ये आमची 40 सीटा असतील एवढं नक्की. धन्यवाद दादा, शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू.